महापौर असल्यामुळं आमच्या वार्डाला खूप अशी अपेक्षा होती की आमच्या वार्डातून निवडून आलेली एक महिला महापौर झालेली असल्यामुळे आमच्या वार्डाची नक्कीच प्रगती होईल। मी ज्या गटारामध्ये राहतो ना आमच्या नाल्या साफ होत, रोड आहेत ना रस्ते आहेत। आज एखादा माणूस जर मेलं तर त्याचं मड काढायला सुद्धा आम्हाला डोक्यावर काढून रस्त्यापर्यंत न्यावं लागते। अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभणी महानगर पालिका चुनाव 2025-26 के प्रभाग क्रमांक 6 में राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट की ओर से कार्यकर्ताओं का मेड़ावा लेके सम्मेलन लेते हुए उन्हें किस तरीके से कहां पर उम्मीदवार के फोटो आएंगे और किस तरह से बटन दबाना चाहिए इसका प्रशिक्षण देते हुए नजर आ रहे हैं। क्रमांक 6 में राष्ट्रवादी कांग्रेस अजित दादा पवार गट में अनुसूचित जाति अ में आकाश गोविंद लाहाने, ब में ओबीसी में अब्दुल रहीम नाजिमा बेगम शेख, उसी तरह क में खुले प्रवर्ग महिला में तबस्सुम वसीम शेख और खुले प्रवर्ग पुरुष के अंदर अब्दुल करीम अहमद अब्दुल रहीम, इन 4 उम्मीदवारों को उम्मीदवारी मिली हुई है। आने वाले 15 जनवरी के रोज होने वाले मतदान के चुनाव को देखते हुए एक प्रभाग में 4 उम्मीदवार होने के कारण उनके आने वाले सिंबल और कितनी मशीन रहेंगी, एक ही मशीन में सब मामले रहेंगे या फिर 2 मशीन रहेंगी, इसकी जानकारी सबसे अहम रहती है। इस समय जानकारी देते हुए सैयद अब्दुल्ला भाई मैकेनिक, यम के मोहसिन खान और राष्ट्रवादी के पदाधिकारी इस समय बड़ी संख्या में मौजूद दिखाई दे रहे हैं। परभणी शहर महानगर पालिका के सार्वजनिक चुनाव 2025-26 के तहत उम्मीदवारों के विभिन्न परवाने निकालने के लिए एक खिड़की कक्ष स्थापना की गई थी। एक खिड़की पर अलग अलग परवाने लेने के लिए होने वाली भीड़ को और परेशानियों से उम्मीदवार और उनके उम्मीदवारों के प्रतिनिधि परेशान होते नजर आ रहे थे। इसे देखते हुए आज सुबह ही बड़े पैमाने पर परभणी महानगर पालिका के आयुक्त एवं चुनाव अधिकारी इनके दालान में हंगामा मचा और कहा कि विपक्ष और अन्य उम्मीदवारों के साथ नाइंसाफी हो रही है। इसे देखते हुए उनके होने वाले परेशानी को दूर करने के खातिर एक खिड़की कक्ष में प्रादेशिक परिवहन आरटीओ ऑफिस के ज्यादा कर्मचारी वर्ग को नियुक्त किया गया है। उसके तहत गाड़ियों के निकाले हुए परवाने को आसानी हो रही है, सुविधा उपलब्ध हो रही है। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग, कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। प्रभाग क्रमांक 7 में कांग्रेस आई की ओर से प्रचार रैली बड़े पैमाने पर निकाली गई। इस समय परभणी महानगर पालिका पर 3 मर्तबा स्थायी समिति सभापति रहे हुए गुरमीर खान और मोइन मौली, इनके समर्थन में हजारों के तादाद में लोग बाहर निकले और उनके साथ मुलाकात करते हुए इस समय उनसे जो जानकारी ली गई और प्रचार रैली के समापन के बाद गुरमीर खान इन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। सबसे पहले तो मैं मेरे वार्ड के लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, जो कि उन्होंने 15 साल से मेरे एक बुलाने पे आते और बाद में उन्होंने एक बार आके वे मतदान करते, लेकिन हम 5 साल उनकी खिदमत करते। ये वार्ड बोल के मैं काम नहीं करता, ये मेरा घर है। कि मैं घर में आदमी कैसा स्वच्छता रखता, पानी की कैसी बराबरी करता, लाइट कैसा क्या ये करता, वो हिसाब से मैं वार्ड में काम करता। वार्ड बोले तो ऐसा है, मेरा घर है, घर और लोग मेरे फैमिली मेम्बर है, वो मतलब मेरे घर के लोग है, वार्ड के नहीं है। मैं वार्ड समझता था, मेरे को 2-3 बार चुन के नहीं देते थे ना लोग। कुछ लोग वार्ड समझते इसलिए रिपीट नहीं होते, लेकिन रिपीट होने के वास्ते हर नगर सेवक ने वार्ड नहीं घर समझ के काम करे तो कंटिन्यू नगर सेवक हो सकते। 15 तारीख को मैंने हमारे सभी वोटर को ये बता दिया, आने वाले 15 तारीख को कांग्रेस को जिता के लाना है और कांग्रेस को कामयाब करना है। इस बार कांग्रेस का रहने वाला वो तो आने वाले सीट पे डिपेंड रहेगा, जिसका बहुमत आएगा वो उसका कांग्रेस, मैं उम्मीद करता हूँ। और कांग्रेस का बहुमत आया तो कांग्रेस का ये रहने वाला है, क्योंकि हम यूपी में लड़े अभी उपाटा और कांग्रेस। अब तड़जोड़ में जो होगा विकास के लिए तो वो तो काम करना पड़ेगा ना हम। विनोद कदम और सुनील बाबा देशमुख, मोइन मौलीची मुलगी आहे माझ्या संघ। येणाऱ्या काळामध्ये काही आपले आता ते वरिष्ठ ठरितान काय आहे, मी एक साधारण माणूस, मी वाटाचा बघतो, वरचे लेवलचे ते आमचे वरिष्ठ नेते हे ते बघताना।
घर की रौनक और शान बढ़ाने आ गया है जनता एंटरप्राइजेस। फर्नीचर से लेकर इलेक्ट्रॉनिक तक के सभी सामान एक ही जगह, एक ही छत के नीचे, मार्केट प्राइस से बिल्कुल कम कीमत में, बजट फ्रेंडली। कम बजट में सजाए घर शानदार। घर के लिए ले रहे हैं फर्नीचर तो आज जनता एंटरप्राइजेस में, क्योंकि यहाँ हर सामान मार्केट के दामों से कम और अच्छा मिलेगा। जनता एंटरप्राइजेस में इलेक्ट्रॉनिक सामान, फ्रिज, टीवी, वॉशिंग मशीन, कूलर, एसी वगैरह, बेड, डबल बेड, हाई ग्लॉसी बेड, सागवान बेड, पार्टिकल बेड, सिंगारदान, अलमारी, ऑफिशियल से लेकर 4 डोर तक की मिलेगी। मनचाहे कलर्स, मनचाहे डिजाइन में। सोफा, कॉर्नर सोफा मात्र 7,000 से लेकर 30,000 तक, हर कलर हर डिजाइन में। सभी प्रकार की चेयर्स, सेंटर टेबल और खास ऑफर, फर्नीचर की खरीदी पर 20% डिस्काउंट। इतना ही नहीं, रूम सेट की खरीदी पर 10 पीस वाला दुल्हन सेट एकदम फ्री 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 फ्री। तो देर किस बात, आज ही खरीदी कर ले आए एकमात्र फर्नीचर शोरूम से, ऑल इन वन फर्नीचर। एड्रेस विद्यानगर रोड, सरफराज नगर, हरे झंडे के पास, गली नंबर 3, परभनी। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। मोबाइल नंबर मोहम्मद रईस 8624985451, मोहम्मद अल्तमश 8010433130। परभनी महानगर पालिका के प्रभाग क्रमांक 5 में चुनाव प्रचार अब तेज हो गया है और शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रुप के उम्मीदवार पर्सनल मीटिंग पर फोकस कर रहे हैं। हम वार्ड के विकास के लिए रूलिंग पार्टी के खिलाफ मैदान में उतरे हैं और हमें भरोसा है कि इस इलाके के नागरिक और वोटर हमारा साथ देंगे। इस वार्ड के ओबीसी पुरुषों के लिए रमेश सुभान राव तिड़के, जनरल महिलाओं के लिए वंदना अनंत कदम और जनरल पुरुष के लिए रवि पतंगे इस प्रभाग में मैदान में उतरे हुए हैं। उबटा के उम्मीदवार जब ये मुलाकात करते हुए निकले तो इस समय कौन सी समस्या सामने आई है और नागरिकों ने उनसे क्या समस्याओं को लेकर निर्माण हुए समस्याओं को कैसे हल करने के बारे में जो वादा लिया है उस वादे पर उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं की जुबानी। आमची काही जास्त मागणी नाही, जे सर्वसामान्य जनतेची मागणी तेच आमची मागणी आहे की वेळेवर नळाला पाणी येणे, त्याचं नियोजन व्यवस्थित करणे, रस्ते दुरुस्त करणे, नाल्या दुरुस्त करणे, हेच आमची मागणी आहे। आणि इतके दिवस मी बघते, माझ्या लग्नालाही बरेच वर्ष झाले, पण परभणीची काही अशी स्थिती काही वेगळी झालेली नाही एवढ्या वर्षापासून। तर आता तरी हे नवीन चेहऱ्यांना आम्ही मदत करू आणि त्यांनी तरी काहीतरी नवीन त्याच्यात सुरुवात करावी आणि आमचे रस्ते, नाल्या ते काय दुरुस्त करून द्या, पाण्याचं पण नियोजन व्यवस्थित करून द्यावं त्यांनी। आहे वंदनाताई कदम हा नवीन चेहरा आहे। मी असं म्हणेल, नवीन संधी द्या, चेहरा पाहून मत द्या, कारण मला कोणा पक्षाचं म्हणजे बोलायचं नाहीये। खरंच परभणी शहर म्हणजे अतिशय घाण आहे, धूळ आहे, रस्ते ठीक नाहीये, पाणी व्यवस्थित येत नाहीये, पाण्यामध्ये कचरा येतो, कावीळ होण्याची शक्यता असते, ताप, कुठले आजार व्हायरल येतात आणि नंतर कोरोना सारखं तुम्ही सांगतात, पण आपण मूळ पाणी व्यवस्थित देत नाही, रस्ते व्यवस्थित करत नाही, धुळीची स्वच्छता व्यवस्थित करत नाही, त्यामुळे जास्त आजार वाढतो। मी एवढंच म्हणेल की वंदनाताईंना खरंच मत द्या, त्यांना एवढी संधी द्या आणि नंतर तुम्ही बघा की ताई काम करतात की नाही करत। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इलेक्शन लढत आहे। माझी निशाणी मशाल आहे आणि मला माझ्या सर्व मैत्रिणींचं मीटिंग लावली इकडे बचत गटाची, त्यांच्यासाठी मी आलेली आहे इथे। आणि त्यांचे काही म्हणणे मागणी आहे, जे काही रस्ते आहेत, ज्या रस्त्या चालू शकत नाही महिला, असे खराब रस्ते आहे, नाल्या तुंबलेल्या आहे। अगोदरचं जे उमेदवार होते त्यांनी काही इकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे यांचा सगळ्यांचा रोष आज माझ्यावर निघतो। हक्काची आहे मी त्यांच्या, त्यामुळे त्यांनी मला हक्काने सांगितलं की आमच्या ह्या नाल्याला कोणीच बघत नाही, घरात पाणी शिरतं, पावसाळ्यात खूप खराब असते आणि रस्त्यावरून चालणंही शक्य नाही, एवढं पाणी असतं गुडघ्या एवढालं। आणि जर पाहिलं आपण प्रभागात, मी डोर टू डोर जाते, प्रत्येक महिलांशी भेट घेते, त्यांना इतका तीव्र म्हणजे अगोदरच्या यांचा राग आहे, अगोदरच्या महिलांचा किंवा अगोदरच्या उमेदवारांचा। त्यांचं म्हणणं आहे की आधी तुम्ही रस्ते करा। काही ठिकाणी तर असं झालं की तुम्ही आधी मला नाली काढून द्या म्हणे, ही नाली काढली तर आम्ही तुम्हाला मतदान देऊ। कारण की खरं पाहिलं तर मी नवीन चेहरा आहे, मला एक संधी द्यावी या महिलांनी। आणि मग मी जर समजा निवडून आले तर मी नक्कीच त्यांच्यासाठी 24 तास काम करेल। मग कोणाला काही मदत लागेल तिथे मी करेल। भजनी मंडळी महिला आहे, त्यांच्या पगारीचा प्रश्न आहे, काहींच्या रस्त्यांचा प्रश्न आहे, काहींच्या नाल्यांचा प्रश्न आहे, असे कचरा उचलत नाही, ढीग पडलेले आहे। जी नाली काढली कधीतरी एक 8-10 दिवसामध्ये 15 दिवस लागतील, मग त्याच्यावर जो पडलेला घाण कचरा आहे तो पुन्हा इकडे तिकडे पांगतो आणि बराचसा घाणीचा आरोग्यासाठी धोकादायक आहे ह्या गोष्टी।
याच्यावरही मी लक्ष घातलं आणि मग ते नाल्या काढायला येत नाही, घंटागाडी येत नाही, 4-4, 8-8, 15 दिवस जवळपास 2-2 पोते भरलेला कचरा साठलेला असतो, तोही उचलत नाही. म्हणजे घाण असा वास सुटतो. त्यामुळं सगळ्यांचा रोष आहे की आम्हाला वेळेवर घंटागाडी येत नाही, आमच्या नालीचे प्रश्न सुटत नाही आणि फक्त येतात, मतं मागतात निवडून आणि पुन्हा फिरकूनही बघत नाही. मी वनिता चव्हाण, शिवरामनगरची रहिवासी आहे. मी मागच्या वर्षीच्या वार्डाचा आमच्या वार्डातून जे निवडून आले होते ते महापौर होते. महापौर असल्यामुळं आमच्या वार्डाला खूप अशी अपेक्षा होती की आमच्या वार्डातून निवडून आलेली एक महिला महापौर झालेली असल्यामुळे आमच्या वार्डाची नक्कीच प्रगती होईल. आणि आतापर्यंत हा सगळ्यात परभणीमधला म्हणलं तर एक श्रीमंताचा आणि सुशिक्षित वार्ड म्हणून गणला जातो. पण सगळ्या असतानाही, हे एवढं सगळं असतानाही आज आम्ही ज्या गटारामध्ये राहतो, ना आमच्या नाल्या साफ होतात, ना आमचे रोड आहेत, ना रस्ते आहेत. आज एखादा माणूस जर मेलं तर त्याचं मड काढायला सुद्धा आम्हाला डोक्यावर काढून रस्त्यापर्यंत यावं लागते. कुठल्याही ग्रामीण भागातल्या एखाद्या खेड्याची सुद्धा अशी अवस्था नाही. एवढी बकाल अवस्था शिवरामनगर सारख्या एका सुशिक्षित वार्डाची असल्यावर हे आम्हाला खूप खेदपूर्वक सांगा वाटतं. ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक येते त्यावेळेस प्रत्येक जण घरी येतो, पाया पडतो आणि तुमच्या वार्डात आम्ही हे करूच म्हणतो. काहीच गरज नाही. आज महानगरपालिकेच्या MSCB ला जा तुम्ही, सगळ्यात पुढे आमच्या वार्डाचा नंबर आहे बिल भरण्यामध्ये. मग प्रत्येक गोष्टी जर का आमचा वार्ड पुढे असेल तर तसाच आमची नागरिकांची पण एकच इच्छा आहे की त्याच पद्धतीने आम्हाला सुविधा पण भेटाव. कर भरण्यामध्ये हे भरण्यामध्ये सगळ्यात आमचा वार्ड सगळ्यात पुढे आहे. तर सुविधासाठी बी आमचा वार्ड सगळ्यात पुढे असावं अशीच आमची एक माफक अपेक्षा आहे. घरामधले इतर राहणारे, ह्या वार्डामध्ये राहणारे प्रत्येक माणूस हा नोकरीला आहे. तो सकाळी 7ला उठतो, बाहेर जातो. घरातले सगळे जर का जे मुलाचा असेल ना, म्हाताऱ्या माणसाचा असेल किंवा आई वडिलांचा असेल, कोणाचा असेल, हे सगळं करायचं असतंय त्या घरातल्या महिलेला करायचं असतंय. नाल्या जर का तुमच्या नाल्या एवढं कच्च भरलेल्या असतात, त्याच्यावर मच्छर चावत बसतात. मच्छर लेकराला चावतात, आम्हाला चावतात, आमच्या म्हाताऱ्या माणसाला चावतात. ते आजारी पडतात. पण त्यावेळेस आमच्या माणसाला त्या आजारपणामध्ये त्याची सेवा करण्याची सुद्धा आमच्या माणसाला वेळ नसतो, कारण ते सरकारी नोकरीला आहेत. हे सगळी जिम्मेदारी येते कोणावर? घरातल्या महिलेवर. मग महिलांना जर का तुम्ही सगळ्या गोष्टी देत नसताल, पुरवीत नसताल, तर तुम्ही काय कोण्या तोंडाने आमच्यापर्यंत मतं मागायला येत आहात? कुठलाही पक्ष असो, मला पक्षाची काही गरज नाही. मला एकच मान्य आहे, एक महिला आहे आणि ज्या पद्धतीतून ज्या याच्यातून मी चालले तेच आज मी व्यथा या महिलांच्या मी तुमच्या पुढे मांडत आहे. इथल्या महिला कुणीही बोलू शकत नाहीत, पण दररोजच्या मरतात, कारण त्यांना एवढा त्रास आहे या गोष्टीचा. मी ह्या सगळ्यांच्या वतीने आज एवढंच सांगते की जे कोणीही येऊ आणि कुठलाही पक्ष असो, फक्त आमच्या अपेक्षा एवढ्याच असेल की आम्हाला नाली, पाणी आणि स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जो कोणी पुरवणारा असेल. हा, आणि आज मला सांगा, खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आज भजनी मंडळाच्या पगारी झालेल्या आता. आज 25 वर्ष झालं इथं महिला भजन करतात. आज आमच्या पवळ काकूची, काकू इकडे या काकू, तुम्ही इकडे, पवळ काकू इकडे. आज आता ह्या बायाचे वय पहा तुम्ही. आज 25 वर्ष झालं ह्या बाया या मंदिरामध्ये टाळकुटीत आता, पण त्यांना पगारी नाही. मग आज कुकू पुसलेल्या लोकांच्या महिलांच्या जर का पगारी होतात, कुकू पुसून ज्याला नवरी आहे तर त्या बायाच्या पगारी होतात, आणि खरं टाळकुटीत बसलेल्या बायाच्या आजपर्यंत पगारी का नाही झाल्या? बस एवढीच आमची अपेक्षा आहे आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने मार्गदर्शन करते हुए कहा कि स्थानीय निकाय चुनाव में विकास के मुद्दों पर ही प्राथमिकता देना चाहिए और नेताओं को, उम्मीदवारों को और कार्यकर्ताओं को भी विकास के मुद्दे को ही प्रभावी और दृढ़ता के साथ प्रस्तुत करना चाहिए। महानगर पालिका के चुनाव को लेकर
भाजपा द्वारा आज तारीख 6 जनवरी 2025 मंगलवार के रोज अक्षता मंगल कार्यालय में एक संवाद बैठक का आयोजन किया गया था। इस अवसर पर वो बोल रहे थे। इस मौके पर जिले के पालक मंत्री श्रीमती मेघना साकुरे बोर्डीकर, वरिष्ठ नेता पूर्व मंत्री सुरेश वरपुड़कर, वरिष्ठ नेता पूर्व विधायक रामप्रसाद बोर्डीकर, उद्योग आघाड़ी के प्रदेश अध्यक्ष प्रमोद वाकोड़कर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामकिशन रोंदड़े, मोहन कुलकर्णी, महानगर जिला अध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिला अध्यक्ष सुरेश भुमरे, पूर्व जिला अध्यक्ष संतोष मुरकोटे और अन्य नेतागण इस समय मंच पर मौजूद थे। इस समय चौहान ने कहा कि कई योजनाएं शुरू की गई है, लाभार्थियों तक के ये योजनाएं प्रभावी ढंग से पहुंचाई गई है। भविष्य में भी कई महत्वाकांक्षी योजनाएं लागू की जाएगी। इसलिए नेताओं और कार्यकर्ताओं को राज्य और केंद्र प्रायोजित योजनाओं का अध्ययन करना चाहिए और उन्हें लाभार्थियों तक पहुंचाते रहना चाहिए। उन्होंने अपील की कि इन योजनाओं का लाभ समय समय पर हर स्तर पर पहुंचाया जाना चाहिए। इस चुनाव में भी विकास के मुद्दों को प्राथमिकता दी जानी चाहिए। राज्य और केंद्र सरकार द्वारा लागू की गई सभी योजनाओं की समीक्षा की जानी चाहिए। ये योजनाओं के लाभार्थियों तक पहुंच बनानी चाहिए। हम लाड़की बहन जैसी महत्वाकांक्षी योजना को सफलतापूर्वक लागू कर रहे हैं, लेकिन लाभार्थी के रूप में लाड़की बहन तक मतदान होना चाहिए। अन्य योजनाओं के अधिक से अधिक लाभार्थियों को वो भी वोट देना चाहिए। नेताओं को और कार्यकर्ताओं को मतदान प्रतिशत बढ़ाने के लिए प्रयास करना चाहिए। ऐसी अपील इस समय चौहान इन्होंने की। दरमियान इस समय महानगर जिला अध्यक्ष शिवाजी भरोसे इन्होंने प्रस्तावित किया तो पालक मंत्री मेघना साकुरे बोर्डीकर इन्होंने अपने मनोगत व्यक्त किया। काँग्रेसला मतदान का करावं, करूच नाही, कारण या माणसाने आपल्यासाठी काही केलेलं नाही हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे। पूर्वीचा काळ आठवला पाहिजे। पूर्वी ही सर्व मंडळी फक्त घोषणा करायची आणि घोषणांच्या व्यतिरिक्त काहीच करायचे नाही। मध्ये विचारधारा ही सर्वात मोठं काम करते। भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे। काँग्रेसचे नेते त्यावेळेच्या काळामध्ये हेही सांगायचे की दिल्लीतून आलेले पैसे, दिल्लीतून पाठवलेले पैसे खालीपर्यंत जाईपर्यंत त्यापैकी फक्त 1 रुपयापैकी 15 पैसे शिल्लक राहतात, हे तेच सांगायचे। लक्षात घ्या। परंतु त्यावेळेच्या काळामध्ये हे काय होत होतं तर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होता। मध्ये असणारे दलाल या सगळ्या गोष्टी कुठेतरी पळून घेऊन जात होते। परंतु आज डिजिटल इंडियाच्या माध्यमातून दिल्लीतून पाठवलेला 1 रुपया खालीपर्यंत 1चा 1 रुपया तसाच्या तसा जातो आहे। ही डीबीटी सिस्टीम सुरू झाली। या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत समजून सांगितल्या पाहिजे। हे मतदान जे आहे 15 तारखेला होणारं मतदान जे आहे ते एखाद्या भागातील असणारा नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही। हे मतदान तुमच्या आमच्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारं मतदान आहे। त्यामुळे आपण सर्वांनी हे 8 दिवस, या 8 दिवसामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रभाग निहाय आपल्याकडे ज्या पद्धतीने ज्याच्याकडे जबाबदारी दिली आहे त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणच्या उमेदवाराला प्रत्येकाला घरोघरी नेऊन आपलं मतदान पॅनल टू पॅनल हे होणं हे अत्यंत गरजेचं आहे। प्रत्येकाने सिंगल मतदान कोणीच मागायचं नाही आहे। मागत असताना 4 मतदान ही मागितली पाहिजे, हे वारंवार सांगितलं पाहिजे आणि पॅनल टू पॅनल मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करायला हवा। तुम्ही यामध्ये किती मेहनत घेता त्यावरतीच हे सर्वच्या सर्व या पूर्णच्या पूर्ण निवडणुकीची मदार अवलंबून आहे। माझी खात्री आहे की तुम्ही सर्व कार्यकर्ते, व्यासपीठावरील असणारे सर्व नेते मंडळी एकत्रपणे संघटित होऊन या पूर्ण दिवसांमध्ये पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने खाली उतरा आणि वाट पाहतोय। इथला असणारा मतदार हा तुमची वाट पाहतोय। 15 मला खात्री आहे की यावेळेला या परभणी महानगरपालिका जी आहे या महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसेल, यात काही शंका नाही। 65 जागांची महापालिका आहे, आपण 39 जागा लढत आहे, मग महापौर कसा बसेल? एक गोष्ट फार महत्वाची असते की निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांवरती प्रचंड कॉन्फिडंट आहे आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण कॉन्फिडंटमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी हा होणारच आहे
त्यामुळे कार्यकर्त्यांनी हे पूर्ण मनामध्ये ठरवलं आहे की आपल्याला संधी मिळणार आणि आपण महापौर हा परभणीचा भारतीय जनता पार्टीचाच होणार. सुरुवातीपासून शिवसेनेसोबत युती होणार होती असं होतं, पण शेवटी युती झाली नाही. हिंदुत्व मताचं विभाजन होणार आहे. कसं आपण हे नाही, काही या संदर्भातही बऱ्याच विषयामध्ये चर्चा झाली. काही गोष्टींमध्ये टेक्निकली काही अडचणी झाल्या, परंतु मला खात्री आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि आम्ही या निवडणुका देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती लढतो आहोत. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती परभणीकर हे नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पदरामध्येच मतदान टाकतात. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें, साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें।